Hello friends, welcome back to my channel English Winglish. Today we are going to discuss one more bridge course activity of English Standard 10th, activity number 26, and the activity is write correctly, avoiding mistakes in spelling, grammar, etc. स्पेलिंग आणि ग्रामर मधील चुका टाळून राईट करेक्टली, योग्य लिहा, बरोबर लिहा. सो लेट्स सी द ॲक्टिव्हिटी, बट बिफोर दॅट लेट्स रीड द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. ॲक्टिव्हिटी काळजीपूर्वक वाचा. ट्राय टू गेस द मीनिंग गेस करण्याचा प्रयत्न करा. अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. तुम्हाला जे अल्टरनेटिव्ह दिले जातील त्यातील करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करून वाक्य पुन्हा लिहा. So let's see the activity. Get the things back on the track. गाडी परत ट्रॅकवर आलेली आहे. It is classroom of 10th class. 10वीचा वर्ग आहे. English teacher has written some sentences on the blackboard. इंग्लिशच्या टीचरने काही सेंटेन्सेस ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहेत. She made some intentional deliberate misplacement of some words. Not all. काही शब्द तिने चुकीच्या जागी मुद्दामहून लिहिलेले आहेत. यू हॅव टू रीड द टेक्स्ट केअरफुली गिव्हन इन द टेबल. टेबलमध्ये जे सेंटेन्सेस, जे टेक्स्ट दिलेलं आहे ते काळजीपूर्वक वाचा. यू हॅव टू फोकस ऑन इटॅलिक वर्ड्स. इटॅलिक स्टाईलमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याच्यावर फोकस करा. यू पुट देम देअर प्रॉपर प्लेसेस. आणि जे चुकीच्या जागी शब्द लिहिलेले आहेत ते तुम्ही योग्य जागी ठेवा, योग्य जागी लिहा. अँड रिराईट ऑल द सेंटेन्सेस. आणि सगळी वाक्य योग्य शब्द लिहून पुन्हा लिहा. सो लेट्स सी द पॅरेग्राफ. चूज दीज वर्ड्स अँड रिप्लेस देम विथ इटॅलिक वर्ड्स. रिराईट द टेक्स्ट. हे जे वरती शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून इटॅलिक शब्दावर ते रिप्लेस करा. इटॅलिक शब्दाच्या ऐवजी वरचे हे शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. So let's see the sentences. The chalk is across the table. हा across शब्द इटॅलिक स्टाईलमध्ये जो दिलेला आहे तो चुकीचा मुद्दामहून टीचरने लिहिलेला आहे. इकडे सगळेच शब्द जे इटॅलिक स्टाईलमध्ये तुम्हाला दिसतात हे सगळे चुकीचे आहेत, चुकीच्या वाक्यामध्ये लिहिलेले आहेत. बघूया. आणि अर्थात हे वाचताना चुकीचे असल्यामुळे खूप मजा येते, विचित्र वाटतोय त्याचा अर्थ. बघूया. द चॉक इज अक्रॉस द टेबल. चॉक हा टेबलच्या पलीकडे आहे. वी आर सिटिंग ऑन द क्लासरूम. आम्ही क्लासरूम वर बसलेलो आहोत. द डस्टबिन इज इन टू द डोर. डस्टबिन डोरच्या मध्ये आहे. महेश ट्राईड टू राईट बिसाइड हिज नोटबुक. महेश त्याच्या नोटबुकच्या बाजूला लिहायचा प्रयत्न करतो आहे. द हेडमास्टर आस्क्ड अस प्रेझेंट द पोस्टर्स अबाउट द क्लासरूम. हेडमास्टरने पोस्टर्स हे क्लासरूमच्या वर प्रेझेंट करायला सांगितले आहे. द रेफरीज विल ऑब्झर्व. रेफरी ऑब्झर्व करणार आहे, परीक्षक ते पोस्टर्स ऑब्झर्व करणार आहे. अँड अलॉट द रँक. आणि त्यातून रँक काढणार आहे इन मेरिट. द विनर्स विल बी अनाउन्स्ड. विनर्स अनाऊन्स केले जाणार आहेत ऑन नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्याच्या वर. अवर फ्रेंड्स थिंक टू पोस्टर कॉम्पिटिशन. दे थॉट इट डे अँड नाईट. पोस्टर कॉम्पिटिशनचा रात्रंदिवस आमचे मित्र विचार करत आहे. दे टूक हेल्प. त्यांनी मदत घेतली इन ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. दे कम ऑन इनोव्हेटिव्ह आयडिया अँड एक्झिक्युटेड देम ऑन वेल टू. सो खूप फनी वाटतं. चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरले की किती फनी वाटतंय आत्ताच आपण पाहिलं. तर चला मग आपण योग्य ते शब्द योग्य त्या ठिकाणी लिहून पॅरेग्राफ पुन्हा लिहूयात. द चॉक इज ऑन द टेबल. चॉक टेबलवर आहे. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. आम्ही क्लासरूमच्या मध्ये बसलेलो आहोत. द डस्टबिन इज बिहाइंड द डोर. डस्टबिन हे दरवाजाच्या बाजूला आहे. महेश ट्राईड टू राईट इन हिज नोटबुक. महेश त्याच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट द पोस्टर्स इन द क्लासरूम. हेडमास्टरने क्लासरूममध्ये पोस्टर्स प्रेझेंट करायला सांगितले. द रेफरीज विल ऑब्झर्व अँड अलॉट द रँक्स फ्रॉम मेरिट. मेरिटमधून रँक काढून रेफरी ऑब्झर्व केल्यानंतर
सगळा तो रँक्स काढणार आहे. द विनर्स विल बी अनाउन्स्ड इन नेक्स्ट वीक. विनर्स नेक्स्ट वीकमध्ये अनाऊन्स केले जाणार आहे. अवर फ्रेंड्स थिंक अबाउट पोस्टर कॉम्पिटिशन. आमचे फ्रेंड्स पोस्टर कॉम्पिटिशन विषयी विचार करत आहे. दे थॉट अबाउट इट डे अँड नाईट. दे टूक हेल्प ऑफ ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. दे केम अप विथ इनोव्हेटिव्ह आयडिया अँड एक्झिक्युटेड देम ॲज वेल टू. सो अशा प्रकारे आपण हे वर दिलेले जे वर्ड्स आहेत ते रिप्लेस केलेले आहेत योग्य त्या शब्दांनी. सो राईट दीज 2 tables in your notebook. Now let's see the next activity. They went dash Mumbai. 3 words इथे दिलेले आहेत तुम्हाला. 3 prepositions. तुम्हाला योग्य त्या preposition इथे यूज करायचं आहे. They went to Mumbai. ते मुंबईला गेले. नरेन walked dash the road across up आणि in. across म्हणजे च्या पलीकडे, up म्हणजे च्या वर आणि in म्हणजे मध्ये. तर कोणता वर्ड इथे येणार बघा. नरेन walked across the road. नरेन रोडच्या पलीकडे चालत गेला. John climbed dash the mountain and the words are off, into, over. हे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी करेक्ट ऑप्शन इज ओव्हर. जॉन क्लाइम्ड ओव्हर द माउंटन. जॉन माउंटन म्हणजे पर्वतावर चढला. द ट्रेन अराइव्ड डॅश द स्टेशन. इन, फ्रॉम, ॲट. इन म्हणजे येस मध्ये, फ्रॉम म्हणजे पासून, ॲट म्हणजे कडे किंवा त्या ठिकाणाच्यासाठी ॲट वापरतात. सो द आन्सर इज द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन. राणी गॉट डॅश हर कार क्विकली. इन, into, at. in म्हणजे मध्ये आणि into म्हणजे बाहेरून मध्ये, बाहेरून आत आणि at. So the correct answer is राणी got into her car quickly. बाहेरून आतमध्ये कारमध्ये ती बसली. The thief ran dash the tunnel. The thief ran through the tunnel. Tunnel म्हणजे बोगदा, बोगद्यामधून चोर पळाला. The dog hid dash the table. तो कुत्रा लपला कुठे. बिहाइंड म्हणजे मागे, ऑफ म्हणजे चा आणि थ्रू म्हणजे च्या मधून. सो द करेक्ट आन्सर इज बिहाइंड. द डॉग हिड बिहाइंड द टेबल. टेबलच्या मागे लपला. द लर्नर्स पुट देअर नोट्स डॅश द टेबल. इन, ऑन, ऑफ. अँड द करेक्ट आन्सर इज ऑन. द लर्नर्स पुट देअर नोट्स. शिकत असणाऱ्यांनी त्यांच्या नोट्स टेबलवर ठेवल्या. ऑन द टेबल. लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Strike off the inappropriate words from the given sentences. काही वाक्य जी दिलेली आहेत त्या वाक्यांमध्ये जे इनॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य शब्द आहेत, चुकीचे शब्द आहेत, ते स्ट्राईक ऑफ करा म्हणजे खोडा. फर्स्ट, वी केम टू स्कूल बाय बस. बाय, फ्रॉम आणि ऑन या 3 शब्दांपैकी बाय हा करेक्ट शब्द इथे येतोय. त्यामुळे फ्रॉम आणि ऑन हे 2 वर्ड्स आपण स्ट्राईक ऑफ केलेले आहेत. सो द करेक्ट आन्सर इज वी केम टू स्कूल बाय बस. यू कम इन फॉर ऑन. सो यू कम इन, फॉर आणि ऑन हे 2 वर्ड्स आपण स्ट्राईक ऑफ केलेले आहेत. डिड यू कम विथ द नोट्स ऑन प्रोजेक्ट. सो इन, ऑफ हे 2 वर्ड्स इथे स्ट्राईक करून विथ हा करेक्ट शब्द ठेवलेला आहे आणि इथे ऑन, ऑफ, इन या 3 वर्ड्सपैकी ऑफ आणि इन हे इनप्रॉपर वर्ड्स आपण स्ट्राईक ऑफ केलेले आहेत आणि ऑन हा तसाच ठेवलेला आहे. सो द आन्सर इज डिड यू कम विथ द नोट्स ऑन प्रोजेक्ट. वेअर आर यू फ्रॉम. तू कुठून आलेला आहेस. सो ऑन आणि इन हे 2 वर्ड्स इनप्रॉपर आहे, आपण ते स्ट्राईक ऑफ केलेले आहेत. पुट द बॉल टू इन ऑफ बास्केट. सो पुट द बॉल इन बास्केट. बास्केटमध्ये बॉल ठेव. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. राम इज बिटवीन मनोज अँड फिरोज. मनोज आणि फिरोज या दोघांच्या मध्ये म्हणून बिटवीन हा शब्द आलेला आहे. राम आहे. They sit dash the chair. They sit on the chair. ते चेअरवर बसतात.
गोपाल स्विच डॅश इज मोबाईल. गोपालने त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ केला, बंद केला. द थीफ डिसअपियर्ड डॅश देम. द थीफ डिसअपियर्ड अमंग देम. बिटवीन म्हणजे दोघांमध्ये आणि अमंग म्हणजे दोघांपेक्षा जास्त गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये. सो इथे द थीफ डिसअपियर्ड, चोर अदृश्य झाला, अमंग देम त्यांच्यामध्ये. रोहित हिट्स अ ह्यूज सिक्स डॅश मिड ऑफ. रोहित हिट्स अ ह्यूज सिक्स ओव्हर मिड ऑफ. So friends, I hope you have understood all these activities and just see what you have learned today. आज तुम्ही काय शिकलात ते पाहूयात. सो प्रेपोजिशन, आपण आत्ता जे शब्द पाहिले इन, ऑन, बिटवीन, अमंग, ॲट, दीज आर द प्रेपोजिशन्स. यांना प्रेपोजिशन्स म्हणतात. प्रेपोजिशन म्हणजे काय, तर इट इज अ वर्ड और फ्रेज दॅट इज यूज्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन टू शो प्लेस, टाइम, डिरेक्शन एक्सेट्रा. आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल रायटिंग. सो प्रेपोजिशन म्हणजे असा शब्द किंवा शब्दांचा समूह जो नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर वेळ, ठिकाण, दिशा इत्यादी दाखवण्यासाठी वापरला जातो. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक असे शब्द लिहिले पाहिजेत वाक्यांमध्ये. ओके. सो तुम्हाला दिलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या तुमच्या वहीत लिहा आणि पूर्ण ॲक्टिव्हिटीज समजून घ्या. थँक्यू फ्रेंड्स. प्लीज लाईक दिस video, share to your friends, and of course don't forget to subscribe my channel. Thank you friends.